तुम्ही एक चांगले युट्यूबर आहात, तुमच्या व्हिडिओजना चांगले व्ह्यूज येत आहेत, तुम्ही त्याच्यामधून चांगल्या प्रकारे पैसा सुद्धा आतापर्यंत मिळवलेला आहात. पण काही दिवसापासून तुम्ही जे काही व्हिडिओ टाकताय त्याच्यावर व्ह्यूजच येणं बंद झाले आहे किंवा कमी झालेलं आहे. म्हणजे तुम्ही एखादा व्हिडिओ टाकला तर त्याला 100, 200, 400 किंवा 500 इतकेच व्ह्यूज येत आहेत. त्याच्यावर व्ह्यूज वाढतच नाही आहेत. तुम्ही सर्व काही ट्राय करून झालेले आहात, म्हणजे व्हिडिओच्या क्वालिटीमध्ये इम्प्रुव्हमेंट केलेले आहे, ट्रेंडिंग मध्ये असणारे व्हिडिओ बनवून तुम्ही टाकून पाहिलेले आहात, तरी पण व्ह्यूज काही वाढत नाही आहे. तर हे सर्व कशामुळे होत आहे, म्हणजे युट्यूबने तुमचे व्हिडिओ जे आहे ते पुढे ढकलणंच बंद केलेलं आहे, नोटिफिकेशन देणंच बंद केलेलं आहे. तर हे सर्व कशामुळे होतं, म्हणजे तुमच्या युट्यूब चॅनेलला शॅडो बॅन तर लागलेला नाहीये ना. तर हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज पाहता येईल. युट्यूब शॅडो बॅन म्हणजे काय आहे, त्याच्यापासून आपण आपल्या चॅनेलला वाचवू शकतो, ते सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्कीच प्रश्नांची तुमचं उत्तर भेटतील. पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून जे काही नवीन व्हिडिओचे अपडेट असतील ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. सगळ्यात अगोदर आपण पाहूयात की युट्यूब शॅडो बॅन म्हणजे नेमकं काय आहे, त्याची रियालिटी काय आहे. तर साधी गोष्ट आहे बघा, युट्यूब ज्या वेळेला एखाद्या चॅनेलला शॅडो बॅन देते त्यावेळेला त्यांना कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन दिलं जात नाही किंवा कोणत्याही प्रकारचा मेल पाठवला जात नाही, म्हणजे तर तुम्हाला कळणारही नाही की तुमच्या चॅनेलला शॅडो बॅन लागलेला आहे किंवा नाही. कारण युट्यूबकडे असे कोणतीच टर्म युट्यूबकडे नाही आहे की डायरेक्टली तुम्हाला ते सांगू शकतील. पण अशा 4 गोष्टी आहेत, जर त्या तुम्ही नीट काळजीपूर्वक पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल की खरंच माझ्या चॅनेलला काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. त्या 4 महत्वाच्या गोष्टी कोणत्या, तर त्याच्यामधली पहिली गोष्ट जी आहे ती व्ह्यूज येणं कमी झालेलं आहे किंवा व्ह्यूज येणं बंद झालेलं आहे. तुम्ही सर्व काही ट्राय करून झालेले आहात पण व्ह्यूज काही वाढत नाही, याचे कारण असू शकतं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे ती सबस्क्रायबर, म्हणजे तुमचे सबस्क्रायबर आहेत ते वाढत नाहीत किंवा 1-2 असेच वाढत आहेत किंवा ते मायनस मध्ये चालले आहे. तर हे सुद्धा रिझन असू शकतं की तुमच्या चॅनेलला शॅडो बॅन लागण्यामागचं. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट जी आहे ती तुमचे जे व्हिडिओज आहेत, तुम्ही जे व्हिडिओ आता अपलोड करतात ते जे आहे ते सर्च रँकिंग मध्ये जात नाही आहेत, हे सुद्धा एक रिझन असू शकतं. चौथं सगळ्यात मोठं जे कारण आहे ते म्हणजे आता युट्यूबने तुमच्या व्हिडिओजना पुढे रिकमेंड करणं, पुढे ढकलणं बंद केलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही YT स्टुडिओ मध्ये जाऊन ज्यावेळेला अनालिटिक्स मध्ये जाऊन चेक करता त्यावेळेला तुम्हाला असं समजतं की 1 किंवा 2 असेच व्ह्यूज आलेले आहेत. म्हणजे जिथे काही दिवसापूर्वी 500 पेक्षा जास्त व्ह्यूज येत होते त्या ठिकाणी आज 1 किंवा 2 व्ह्यूज येत आहेत. जे तुम्ही समजून जा की युट्यूब तुमच्या चॅनेलला पुढे पुश न करता सायलेंटली दाबत आहे. आणि ह्याच स्थितीला म्हणजेच इथे युट्यूब भलेही तुम्हाला याची कल्पना कोणतीही देत नसेल, पण तुमच्या चॅनेलचा ग्रोथ थांबलेला आहे आणि याच स्थितीला शॅडो बॅन असं म्हटलं जातं. तर शॅडो बॅन लागण्यामागची जी कारण आहेत ती कोणती आहे, तर त्याच्यामधलं सगळ्यात पहिलं जे कारण आहे ते म्हणजेच स्पॅमी बिहेवियर. म्हणजेच तुम्ही तुमच्या चॅनेलच्या प्रमोशनसाठी, चॅनेल प्रमोट करण्यासाठी तुमची जी चॅनेलची लिंक आहे ती तुम्ही जाऊन कुठेही अपलोड करता, कुठेही काय करताय तुम्ही शेअर करतात. म्हणजेच एखाद्याच्या कमेंट बॉक्स मध्ये जाऊन तुम्ही ती शेअर करताय. हे जर आपलं असं बिहेवियर असेल तर ह्याच्यामुळे सुद्धा हे कारण असू शकतं. त्याच्यानंतर दुसरं जे आहे क्लिक बाईट आणि मिसलिडिंग कंटेंट, म्हणजे तुमच्या थंबनेलला वेगळंच थंबनेल लावलेला आहात आणि रिअल मध्ये तुमचा व्हिडिओ जो आहे तो वेगळ्याच कंटेंटवर आधारित असेल तर अशामुळे सुद्धा हे होऊ शकतं. कारण तुमचा जो ऑडियन्स आहे त्यांचा तुमच्यावरचा जो विश्वास आहे, ट्रस्ट आहे, तो पूर्णपणे कमी झालेला असतो. त्याच्यामुळे मग तुमचे ऑडियन्स जे आहे ते 10 सेकंदापेक्षा तुमचा व्हिडिओ पाहणारच नाहीये. आणि हे सर्व मग अल्गोरिदमच्या लक्षात आल्यानंतर तुमच्या चॅनेलला हळूहळू शॅडो बॅन लावायला सुरुवात करणार.
त्याच्यानंतर तिसरे जे कारण आहे ते कम्युनिटी गाईडलाईनचं व्हायोलेशन, म्हणजे तुम्ही कम्युनिटी गाईडलाईनचे जे नियम आहेत त्यांचं पुन्हा पुन्हा जर उल्लंघन करत असाल तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्या चॅनेलला शॅडो बॅन लागू शकतो. आणि चौथं जे कारण आहे ते रिपिटेटिव्ह कंटेंट, म्हणजेच बनवलेलेच कंटेंटवर आपण पुन्हा पुन्हा व्हिडिओ बनवणे. तर ही 4 कारणे असू शकतात तुमच्या व्हिडिओला शॅडो बॅन लागण्यामागची. तर शॅडो बॅन पासून कसे वाचावे, तर त्याचे उपाय काय आहेत जेणेकरून आपण आपल्या चॅनेलला वाचवू शकू. तर त्याच्यामधलं पहिलं जे आहे ते युट्यूब कम्युनिटी गाईडलाईन्सला फॉलो करणं. म्हणजे जसे की त्याच्यामध्ये मग कॉपीराईट गाईडलाईन्स असू द्यात किंवा कम्युनिटी गाईडलाईन्स असू द्यात किंवा मॉनिटायझेशन पॉलिसी आहे ती आपण दक्षतेनं पाहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मग ऍडव्हर्टाइजमेंट फ्री कंटेंट बनवणं हे सुद्धा गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्या चॅनेलला जे येणारे व्ह्यूज आहेत म्हणा किंवा वॉच टाइम असू द्यात हे सगळं नैसर्गिकरित्या म्हणजे नॅचरल पद्धतीनं वाढणं गरजेचं आहे. म्हणजेच तुम्ही फिक्स सबस्क्राईबर असू द्यात किंवा व्ह्यूज वाढवू शकत असाल, पण हे सगळं करणं किंवा लिंक तुम्ही इतर ठिकाणी शेअर करत असाल तर असं चुकीच्या मार्गाने तुम्ही जर केला तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतोय. ते करण्यापेक्षा तुम्ही नॅचरल पद्धतीनं नैसर्गिकरित्या तुमच्या चॅनेलचा ग्रोथ जो आहे ते तुम्ही चांगले कंटेंट बनवा, जेणेकरून व्ह्यूज वाढतील, ऑडियन्स तुमचा जो आहे तो वाढला जाईल. त्याच्यानंतरला तिसरा जो उपाय आहे तो आहे क्लिक बाईट, म्हणजेच मगाशी मी तुम्हाला सांगितलं की मिसलिडिंग कंटेंट वगैरे बनवणे, म्हणजे थंबनेल वेगळं आणि व्हिडिओ रिअल मध्ये वेगळाच असं चित्र असता कामा नये, त्याच्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यानंतर थंबनेल जे आहे तुमच्या व्हिडिओचं ते अट्रॅक्टिव्ह बनवा. तुम्ही अट्रॅक्टिव्ह थंबनेल लावल्यानंतरला जो ऑडियन्स आहे तो त्यांना राहवलं नाही पाहिजे, त्यांनी तुमच्या पटकन व्हिडिओला क्लिक केलं पाहिजे. तर त्याच्यासाठी अट्रॅक्टिव्ह थंबनेल जे आहे ते बनवण्याचा प्रयत्न. त्याच्यानंतर पुढचा उपाय जो आहे तो स्पॅम करू नका, म्हणजे कुठल्याही चुकीच्या मार्गाचा अवलंब करून तुम्ही व्ह्यूज वाढवण्याचा किंवा सबस्क्रायबर वाढवण्याचा, वॉच टाइम वाढवण्याचा प्रयत्न करू नका. म्हणजे कम्युनिटी गाईडलाईन्सचे नियम आहे त्याचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न करू नका. पुढचा जो आहे तो जितकं होईल तेवढं आपण आपला ओरिजिनल कंटेंट बनवण्याचा प्रयत्न, आपल्या व्हिडिओमध्ये ओरिजिनल कंटेंट असणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. आणि त्याच्यानंतरला पुढचा जो उपाय आहे तो आहे ऑडियन्स एंगेजमेंट इम्प्रूव्ह, म्हणजेच महिन्यातून तुमचा व्हिडिओ जो आहे तो त्याची कन्सिस्टन्सी ठेवा. म्हणजे आठवड्यातून एखादा, 2 दिवसातून एखादा व्हिडिओ असे तुम्ही टाका. म्हणजेच त्याच्यामध्ये जास्त गॅप ठेवू नका, म्हणजे 4 महिने व्हिडिओ टाकायचे आणि 4 महिने कामच नाही असं केलं तर प्रॉब्लेम होऊ शकतोय. तर असं न करता कन्सिस्टन्सी ठेवा. तुम्हाला ज्या टायमिंग मध्ये शक्य आहे त्या टायमिंग मध्ये तुम्ही डेली एक व्हिडिओ जो आहे तो अपलोड करत जा किंवा 2 दिवसातून एखादा व्हिडिओ तुम्ही अपलोड करत जा. ह्या सर्व गोष्टी जर तुम्ही काळजीपूर्वक कराल तर तुमच्या चॅनेलला कधीही शॅडो बॅनची स्थिती येणार नाहीये. त्याच्यानंतर युट्यूब पॉलिसीला फॉलो करणे हे एका चांगल्या युट्यूबरचे लक्षण आहे आणि हेही काम एक कामच आहे असं समजून जर आपण करत गेलो तर लाईफ मध्ये कधीही कसलाही प्रॉब्लेम येणार नाही नक्कीच. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.